नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण क्लास 9th सायन्सचा सेकंड चॅप्टर बघणार आहोत। त्याचं नाव आहे वर्क अँड एनर्जी। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। याच्यामध्ये तुम्हाला वर्क अँड एनर्जी या दोन्ही विषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे। वर्क म्हणजे काम आणि एनर्जी म्हणजे आपण त्याला ऊर्जा असं म्हणतो। वर्क म्हणजे काम आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा। या चॅप्टरमध्ये आपण वर्क, एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि फ्री फॉल याविषयी आपण माहिती बघणार आहोत। चला तर आपण सर्वप्रथम दिलेले जे चित्र आहेत ते चित्र आपण बघूया। ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे दिसतात। पहिल्या चित्रामध्ये जी मुलगी आहे ती अभ्यास करतेय, दुसरा मुलगा तो बॉल खेळतोय, तिसरी मुलगी टीव्ही बघते आणि चौथा जो व्यक्ती आहे तो ओझे वाहतोय। आपण जर बघितलं तर याच्यानुसार जर आपण बघितलं इन व्हिच ऑफ द पिक्चर अबो हॅज वर्क हॅज बीन डन, का हे सगळे जे आहेत व्यक्ती ते काम करायला लागलेत का? आणि दुसरं फॉर्म अ सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन, आणि याच्यातलं जो व्यक्ती आहे तो कोण काम करत नाही आहे। तर ढोबळमानाने जर आपण बघितलं तर आपल्याला वाटतं की ही जी मुलगी आहे ही मुलगी अभ्यास करते म्हणजे काम करत नाही, ही टी व्ही बघते म्हणजे काम करत नाही। तर असं नाही। जर आपण बघितलं जनरली जर आपण बघितलं एनी मेंटल ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी, जर तुम्ही वरती बघितलं तर याच्यामध्ये मेंटल आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसतील। आता जे वर्क आहे या वर्कचे दोन प्रकार पडतात। एक पडतं मेंटली वर्क आणि दुसरं पडतं फिजिकली वर्क। असे दोन वर्क तुम्हाला दोन टाईपचे वर्क तुम्हाला दिसतात। आपण जर बघितलं ही मुलगी अभ्यास करते तर याचा अर्थ ही जे आहे मेंटली वर्क आहे, हा मुलगा फिजिकली वर्क करतोय, ही मुलगी मेंटली वर्क करते आणि हा जो आहे चौथासुद्धा काय करतोय तर फिजिकली वर्क करतोय। यामध्ये मग जर आपण बघितलं तर व्हेन वी वॉक ऑर द रन एनर्जी इन आवर बॉडी यूज टू द नेसेसरी वर्क। आपण जर बघितलं तर आपल्याला चालण्यासाठी, पळण्यासाठी आपल्या बॉडीला एनर्जीची गरज आहे आणि ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एनर्जी असते तरच आपण वर्क करू शकतो। वी से दॅट द गर्ल हू इज स्टडिंग इज वर्किंग ऑर परफॉर्मिंग वर्क बट इट इज अ मेंटली वर्क। याला मेंटल वर्क असं म्हणतात। जी मुलगी परफॉर्म करते ते जे आहे ते आहे मेंटल वर्क। आता याच्यामध्ये इन व्हिच वी डील अ फिजिकल वर्क वर्क हॅज बीन स्पेसियली मिनिंग इन अ फिजिक्स। आता याच्यामध्ये तुम्हाला वर्कची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे। वर्क म्हणजे काम, याला अंडरलाईन करून घ्या। वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉज अ डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट। जर एखाद्या वस्तूला जर आपण फोर्स लावला तर ती जी ऑब्जेक्ट आहे ती ऑब्जेक्ट डिस्प्लेस होते। म्हणजे वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट वर्क डन बाय द फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट। जर आपण एखाद्या ऑब्जेक्टवर जर फोर्स अप्लाय केला तर ती ऑब्जेक्ट काय होते डिस्प्लेस होते। म्हणून फोर्सचा जो फॉर्म्युला आहे हा फोर्सचा फॉर्म्युला तुम्ही लर्न करून ठेवा। हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि पुढे सुद्धा आपल्याला या वर्कचं काम आहे। वर्क इज इक्वल टू
फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जर या फिगरमध्ये जर आपण बघितलं ए, बी आणि सी या तिन्ही याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही मुलगी जी आहे हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी हिच्या जवळ एक वुडन ब्लॉक आहे आणि तो वुडन ब्लॉक ती काय करते, डिस्प्लेस करते. म्हणजेच काय तर ती ए पॉईंटपासून तर या बी पॉईंटपर्यंत सरकवते आणि बी पॉईंटपासून तर ए पॉईंटपर्यंत काय करते, ती सरकवते. आता दुसऱ्या याच्यात ही जी गाडी आहे ही मुलगी ही गाडी ओढतीये. गाडी ज्यावेळेस ती ओढतीये तर त्या गाडीला हिने काय केलं आहे, एक दोरा बांधला आहे आणि या दोऱ्यावर ती काय करते, फोर्स अप्लाय करते. म्हणजे ही गाडी या सरफेसवर काय करते, चालते. ज्यावेळेस ही गाडी त्या सरफेसवर चालते त्यावेळेस इथे या ही जी दोरी आहे ही दोरी आणि याच्यामध्ये एक अँगल जो आहे हा एक अँगल तयार झालेला आहे. म्हणजे ही काय करते, या गाडीला फोर्स लावते. ज्यावेळेस ती फोर्स लावते त्यावेळेस गाडी समोर जाते. म्हणजे फोर्स ती वरतीसुद्धा त्या स्ट्रिंगला लावते आणि खाली समोर गाडी जाते सरफेसवर. तर इथेसुद्धा एक फोर्स जो आहे तो फोर्स काय होतो, अप्लाय होतो. ते आपण पुढे बघणारच आहोत. याच्यामध्ये एक गाडी बंद पडलेली आहे, ही गाडी बंद पडलेली आहे आणि ही गाडी काय करते, या गाडीला ओढतीये. आणि इथं काय लावलेलं आहे तर एक दोरी बांधलेली आहे आणि ही गाडी या गाडीला काय करते, ओढतीये. म्हणजे ही गाडी या गाडीला काय करते, फोर्स अप्लाय करते आणि ही गाडी काय होतीये, मग डिस्प्लेस होतीये. जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जर एखाद्या ऑब्जेक्टला जर आपण काय केलं, फोर्स लावला आणि जर एका अँगलनं जर फोर्स लावला तर हा जो असतो हा असतो थीटा, याला थीटा असं म्हणतात. इथं जो फोर्स अप्लाय होतो हा होतो F1. हा जो आहे हा फोर्स अप्लाय होतो हा फोर्स अप्लाय होतो F आणि हा जो होतो हा होतो F1. याला आपण F1 नाव देऊ आणि याला आपण F असं नाव देऊ. जर ही जी मुलगी आहे ही मुलगी या दोरीला जर फोर्स लावत असेल तर गाडी जर समोर येत असेल तर तिच्याकडून काय होते, ती गाडी डिस्प्लेस होतीये. याचा अर्थ त्या गाडीला ज्यावेळेस फोर्स लावला त्यावेळेस ती गाडी काय झाली, डिस्प्लेस झाली. म्हणजे W=F1.S. म्हणजे F1 जो आहे हा F1 आपल्याला माहिती नाही आणि हा F आपल्याला माहिती आहे किती फोर्स लावला आहे. आता इकडे लक्ष द्या. आता ही जी गाडी आहे ही आहे गाडी. या गाडीला एक व्यक्ती जी आहे ती एक व्यक्ती काय करते, ओढते. या गाडीला एक व्यक्ती काय करते, ओढते. आणि इथं जो अँगल तयार झाला हा अँगल जो आहे या अँगलला म्हणतात थीटा. आणि काय काढायचं, F. म्हणजे आपल्याला हा जो दिलाय हा दिलाय F आणि हा जो दिलाय खालचा हा दिलाय F1. तर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये थीटा अँगल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला साईन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट असे आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं इथं हायपोटेनियस आहे आणि इथं बेस आहे. हा हायपोटेनियस आणि हा काय, बेस. म्हणजे हायपोटेनियस आणि बेस आपल्याला दिलाय म्हणजे आपण कॉस थीटाचं फॉर्म्युला यूज करणार. कॉस थीटाचा फॉर्म्युला काय आहे तर बेस अपॉन हायपोटेनियस आहे. जर साईन आपण बघितलं साईनचं ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस आहे आणि टॅन जर आपण बघितलं तर टॅनचं अपोजिट अपॉन ॲडजेसंट असे ते फॉर्म्युले आहेत. हे लिहून घेऊ शकता. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ऐकून हे लिहून घेऊ शकता. आता
कॉस थिटा इज इक्वल टू बेस किती दिला आहे तर F1 दिला आहे आणि हायपोटेनियस किती दिला आहे तर इथं F दिला आहे. मग F1 काढायचं म्हणजे हा जो F आहे हा F डिनॉमिनेटरला आहे, इकडे गेल्यावर तो मल्टिप्लाय होईल, म्हणजेच F1 इज इक्वल टू F कॉस थिटा. F1 इज इक्वल टू F कॉस थिटा आणि हा जो F कॉस थिटा आहे हा F कॉस थिटा हा F1ची व्हॅल्यूच्या जागी टाकायचा. इथं जर आपण तो टाकला तर W इज इक्वल टू F कॉस थिटा डॉट इथं यस, म्हणजेच याला जर आपण सरळ केलं तर हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. हा फॉर्म्युला कोणता आहे तर W इज इक्वल टू F यस कॉस थिटा. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. खाली जर आपण बघितलं तर हा जो अँगल आहे हा अँगल तुम्हाला वेगवेगळा देऊ शकतात. इथं तुम्हाला अँगल 0 डिग्री, इथं 90 डिग्री आणि इथं 180 डिग्री असा तुम्हाला काय दिला आहे तर हा अँगल दिला आहे. आणि तुम्हाला काय काढायचं सांगितलं आहे तर तुम्हाला वर्क काढायचं सांगितलं. मग कॉस थिटाची व्हॅल्यू जर आपण 0 टाकली तर कॉस 0 इज इक्वल टू 1 येतं. त्यानंतर कॉस 90 इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला आहे ते 0 येतं आणि कॉस 180ची व्हॅल्यू ही -1 येते. ही तुम्हाला जॉमेट्रीच्या ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरमध्ये तुम्हाला ते दिसेल. जर आपण W इज इक्वल टू F डॉट यस कॉस थिटाच्या जागी जर आपण व्हॅल्यू टाकल्या तर ह्या व्हॅल्यू आपल्याला काय होतील तर आपल्याला त्या सोडवता येतील. समजा आपण W इज इक्वल टू F डॉट यस कॉस थिटा आपण जर केलं तर इथं F यस आणि कॉस थिटाच्या जागी जर आपण काय टाकलं इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू इथं 1 आहे तर इथं जर आपण 1 टाकलं तर व्हॅल्यू काय येते W इज इक्वल टू F यस. इथं जर आपण W इज इक्वल टू हे कंक्लुजन आहे, हे मी इथं सोडवून सांगतो आहे तुम्हाला, कंक्लुजन नंतर लिहायचं तुम्हाला. W इज इक्वल टू जर आपण असं केलं फॉर्म्युल्यात जर टाकलं, फॉर्म्युल्यात Fच्या जागी F यस आणि डॉट या कॉस थिटाच्या जाग्यावर जर 0 टाकलं, कॉस 0ची व्हॅल्यू 0 येते, म्हणजे इथं जर आपण 0 टाकलं तर ही पूर्ण व्हॅल्यू काय येते 0 व्हॅल्यू येते. आणि तिसरं जर आपण बघितलं तर W इज इक्वल टू F डॉट यस आणि इथं जर आपण कॉस थिटाची व्हॅल्यू म्हणजे कॉस 180ची व्हॅल्यू जर टाकली तर इथं येते -1 आणि -1 ज्यावेळेस येतं त्यावेळेस ही जी व्हॅल्यू आहे ही येते -Fs. म्हणजे हे जे झालं W इज इक्वल टू Fs हे झालं पॉझिटिव्ह वर्क डन आणि त्यानंतर हे झालं 0 वर्क डन. आणि हे झालं निगेटिव्ह वर्क डन. अशा प्रकारे तुम्हाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 वर्क डन. त्यानंतर इथं तुम्हाला युनिट दिलेले आहेत. काय युनिट तर युनिट आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं SI युनिट आहे त्याला आपण मीटर असं म्हणतो. याचं SI युनिट म्हणजेच न्यूटन मीटर असं आहे. मग जर न्यूटन मीटर असेल तर 1 जूल इफ फोर्स इज 1 न्यूटन ऑफ डिस्प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज 1 मीटर, म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. तर याचं जे तुम्हाला युनिट येते वर्कचं जे SI युनिट आहे ते आहे जूल. आणि CGS युनिट जे आहे ते CGS युनिट आहे अर्ग. अशा प्रकारे हे तुम्हाला वर्कचं SI युनिट आपण पुढे परत बघणारच आहोत की जूल कशाचं युनिट आहे. तर इथे वर्कचं जे SI युनिट आहे ते आहे जूल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि आपल्या मित्रांनासुद्धा पाठवा. धन्यवाद. थँक्यू.